तर नमस्कार मंडळी, मी आलो अचानक मध्ये भयानक. आणि आजची स्वारी थेट रायगडच्या द्वारी बघता. आणि ट्रिपमध्ये होती 4-5 जण. पण माहिती आहे मित्रांचे प्लॅन तुमचे की हो, दिवस जसे जवळ येतात तशी लोक कमी होतात. तसंच आत्ता पण झालंय की दिवस कमी झालेत आणि लोक गायब झाले. तर आमचं हे होतं की जायचंच आहे, एक असो किंवा दोन असो. तर मी आणि शेठ प्रफुल्ल दादा निघालो. तर बघू काय होईल ते देखेंगे. पण भावनो रायगड सल्यूट ब्रो. प्रफुल्ल भाई कुछ बोलना. तुम्हाला व्ह्यू दाखवतो, एक मिनिट. फुल धोक्याचं वातावरण. भावनो खूप दम लागतोय कारण की आपण नाही खालून हे समुद्र सपाटीपासून खूप वरती आहोत म्हणून खूप दम लागतोय. म्हणजे जास्त बोलून शकत. भावना असं ते विषय आहे ना रायगडचा वेगळाच आहे. म्हणजे आपण आधी कसे पुस्तकात किंवा महाराजांच्या कथेत रायगडचं नाव ऐकलंय, कसं ऐकलंय, तिथे स्वतःहून जाऊन प्रत्यक्ष अनुभव म्हणजे वेगळा आहे. म्हणजे आपल्याला ते वाटतं ना की महाराज इथून गेलेत, महाराजांचे हात लागले त्या भिंतीनं, त्यात खूप वेगळा आनंद आहे. खूप दाम लागते मला असं. का त्या पाठच्या पायऱ्या होत्या ना तसं ठीक आहे भाई. ह्या पायऱ्या चढायला जो दम लागतो ना बेकारवाला, एकदम मस्त. पण भाई आपल्याला एवढं दम लागतोय, विचार करा तेव्हाचे मावले रोज हे ये जा करायचे. म्हणजे तो त्यांचं स्टॅमिना लावून तुम्ही विचार पण करू नाही शकत. आपण काहीच नाही याच्यासमोर. खूप म्हणजे भारी आहे. आणि चढायला काय वाटत नाही कारण की महाराजांच्या इथे जातो आपण. तर कायचं इमॅजिन पण नाही की जास्तच चालतोय आपण, कमीच चालतोय, काहीच नाही होत. पण भाई सुकून रायगडला यार रे बघ ना. या 2 किंवा 3 वर्षात येऊन जावा एकदा, सगळे किल्ले फिरून घ्या. कारण की नंतर आपल्याला नाही माहित की किल्ल्याची हालत का असेल. तुम्ही हे मिस करा जे आता येते. त्यामुळे एकदा तरी निघा घरातून, एक ट्रिप ही काढा. तसं नाही समजलं तुम्हाला, ठीक आहे. सध्या आता ट्रॅव्हलिंग एन्जॉय करा तुम्ही, ठीक आहे. बाय बाय, भेटू वरती. भावनो आता उतरंडीच्या बाहेर झालेलं आहे. हो ना, हे सोडा मला माहिती नाही पण असं बोलू शकतो आपण. भैया स्वर्ग आहे खरंच, हा एक स्वर्ग आहे. हे बघा स्वर्गात तर पण हे, स्वर्गामध्ये पण हेच तर असतं सगळं. धुक्यात ढगांच्या आत असले शहर म्हणजे हाय स्वर्ग, ही स्वर्ग ब्रो, स्वर्ग भाई. पण हे बघा ना काय सही वातावरण आहे भाई. यार महाराजांनी हात लागले असते तिकडे, वेगळाच आनंद आहे. भावनो शब्द कमी पडतील ह्या गोष्टींसाठी. खरंच या मी सांगून तुम्हाला समजणार नाही. एकदा येऊन बघा. पण मॅक्सिमम करून तुम्ही जरा पावसाळ्यात या, खूप वेगळा. म्हणजे सगळ्या सीझन मध्ये रायगड म्हणजे किंग ऑफ द रिंग आहे. पण तुम्ही एकदा पावसाळ्यात येऊन बघा, हा व्ह्यू तुम्ही मिस करताय भावनो. खूप चांगला दिवस निवडलाय, खूप म्हणजे खूपच. पण आत्ता स्टार्टिंगला दम जेवढा लागत ना, आत्ता बिलकुल नाही लागत आहे. ते नॉर्मल होत चाललंय भाई, नॉर्मल. कारण की भाई आता सवय होते. काही शिवरायांच्या भाई महाराजांचं जवळ चाललंय हलवलं एक एक पाऊल टाकून. काय गाणी नाही रे इथे येऊन, गाणी नाही ऐकायची. निसर्गाचा आवाज घ्या. हा सध्या आवाज नाही येते. इकडून कुठली तरी वाट आहे. दुसरा दरवाजा आपल्याला माहिती. आपण खाली गेलो ना रस्त्याला, हा तो बहुतेक इकडे खाली असेल. हो असं पण आहे. हे बघा पाण्याची वाट चेंज करायला काय मार्ग केला यार.
खरंच जे काय आहे नाही एक नंबर आहे. आत्ता बघा, आता मध्ये मी काही शूट नाही करत, काय इंटरेस्टिंग असला तर करतो आणि डायरेक्ट आपण भेटू महादरवाजाच्या इथे. ठीक आहे, बाय बाय. भावाने जवळ पोचलेलं आहे. तो बघा महादरवाजा. हो का, इथे आहे. धुक्यात दिसत नाही अजून, एवढं चढायचं आहे वरती. हो ना, महादरवाजा आता. भावानो समोर महादरवाजा आहे आणि हा बघा तो गौमुख. हा बोलतो महादरवाजा मोठा जाईल नोकड्या ते चालतं. काय वाटतं यार, एक नंबर. हो ना, जस्ट महादरवाजातून आतोलोय आणि इकडे इकडे फुल अशी जागा आहे. इथे खूप सारे असे खाचे आहेत ना तिथे. मला वाटतं असं की तिथे रात्रीचे दिवे लावले जायचे किंवा काय अजून असे, मला पण एवढी माहिती नाही. त्यासाठीच भाई हे सोय भारी आहे की कचरा ह्याच्याच जाता, तरी पण अर्ध्या जणांनी आहे तिकडे तिकडे कचरा. तर काय आता बोलायचं आपण. पण भाई काय वाटतं रे किल्ला, वाटतं असं आज कुठेतरी आलोय. चला पुढे पुढं. हो, खरंच स्वर्गात आल्यासारखं होतं खरंच खूप. आणि भाई पाणी खूप गार आहे, एकदम फ्रीज मधलं थंड पाणी तसंच काहीतरी. हे बघा हे धबधबा भाई फुल म्हणजे वातावरण अलग आहे रे. या फुलच बघा पूर्ण. इकडं पण आहे थोडंसं, तिकडं वॉशरूमची सोय आहे, तिथे वॉशरूमची सोय आहे. तो का दुकानं बिकानं आहेत तशी बघा, तर दुकानं वगैरे आहेत. मी दिसत नाही. हां दुकानं वगैरे आहेत. केसांकडे इग्नोर करा कारण की दुकानी पूर्ण भिजले केस. भाई आता दम नाहीच लागत आहे, काहीच नाही लागत. सावधान, इकडे जायला बंद आहे कारण की दरवेळ कोसळू शकते. दॅट्स वाय. पूर्ण जैसा हाय कुछ तो वाइब अलग है उसमें भाई. दिसत से बोलते कारण की इथे तुम्हाला काय सांगू मी, काय काय आहे इथे. इथे काय नाही ते विचार. खूप सारं काही आहे. रायगड आहे भाई, रायगड. तर भाऊ ना, आम्ही आता वरती आलो आहे आणि आमच्या समोर बाजारपेठ आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. इथे पूर्ण लिहिलं आहे बाजारपेठबद्दल माहिती. आणि ही अख्खी इकडे बाजारपेठ आहे, पूर्ण बाजारपेठ आहे. मग ते तर काही दिसत नाही आहे, तरी मग आपण पुढे जाऊया. हे पप्पू बाय चला पुढे जाऊया. हा जाऊ ना, नाही थांबा काहीच आधी इकडून जाऊन येऊ, नंतर डायरेक्ट पुढे. इकडे ती बाजारपेठच्या समोरच महाराजांची मूर्ती आहे, तिथे अजिबात दिसत नाही आहे.
म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर प्रमाणाच्या बाहेर दुःख. एक मिनिट. हां तर भाव समोर महाराजांची मूर्ती दिसते तुम्हाला आणि इकडे पाठी पूर्ण बाजारपेठ महाराजांची मूर्ती समोर. चप्पल बाहेर पाठी काढाय पाहिजे आहे केस. दुसऱ्या महाराजांची मूर्ती इकडे. आता आपण येताना पाय पडू आणि इकडे पूर्ण समोर पूर्ण बाजारपेठ आहे. तुम्हाला दिसत असेल तर बघा. तुम्हाला दिसत असेल बघा. म्हणजे खूप जास्त प्रमाणात म्हणजे असं लिमिटच्या बाहेर पुढचं दिसतच नाही आहे. बाजारपेठ आहे इकडची काय थोडीशी माहिती नाही आहे पण इथे जे लिहिलं आहे तिथेही सांगितले की ही बाजारपेठ आहे समोरची. पूर्ण जे बांधकाम तुटलेलं आहे. बोलतात ना बाई मराठीत किल्ले नाही छात्या नाही छात्या पण नाही वाचलं काय ते बोलतात. एक मिनिट सांग सर भाऊ ना बाजारवर बघत जाऊ. इथे खूप सारी पहिले दुकानं होती आता नाही आहे. आणि जेव्हा जे महाराजांचा राज्याभिषेक असतो किंवा काही सोहळा असतो तर इकडे लोक टेंट बिंट बांधून राहतात बाजारपेठच्या जागेवर. बघा ना पूर्ण हे झाले किती. म्हणजे तेव्हाचा विचार होते इमॅजिन करून ठेवते तेव्हा इथे पब्लिक लोक असायची ती बाजारपेठ. यार खरंच खूप भारी वाटतंय. बघू नका पण केसांची वाट लागली पूर्ण. केसांची पूर्ण वाट लागली कारण की भाई होत आहे भाई होत आहे. पण हा फंक्शन भारी यायचा. हे बघा डॉगू जाम आहेत रे. भारी आहे ना सोबत येत. ए बाबू ए थांब कप 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 का हे जरा घेऊन दे तिकडे. ते फिरायला आले भावना पण म्हणजे मी इमॅजिन करतो तेव्हाच्या बाजारपेठ कशी असेल. म्हणजे एकदम उंच ते घर पूर्ण हे असेल बाजारचं हॉल बिल काय भारी असेल ना. बाजारपेठ असे काय आहे यार. हाय बघ बहुत कुछ हे बिल्डिंग. हे बघा इथं कॅमेरे पण लावले इथं बघा कॅमेरा इथं. म्हणजे तुम्ही फक्त किती लांब आहे ती बाजारपेठ. म्हणजे काय भेटत असेल इथे. सोना चांदी भाजीपाला किंवा कडधान्य हे सगळे दुकानं होती. हे बघा इकडे पण आहेत. इकडे असे म्हणजे हे गाले आहेत असे गाले टाईप. गाले नाही म्हणू शकत जेवढी माहिती नाही यांच्याबद्दल तर काय बोलू नाही शकत जास्त. सॉरी गाईज. नेक्स्ट टाईम मी ट्राय करेन की जास्तीत जास्त माहिती गोळा करून पुन्हा एकदा ये रायगडला आणि ह्याच्याहून चांगला ब्लॉग तुम्हाला प्रोव्हाइड करेन. ते बाजारपेठ एंड होते. हे एवढीच आहे पण एवढीच आहे पण किती मोठी आहे ते बघा ना तुम्ही. एवढी मोठी पण हे फक्त तुम्ही धक्के बघा. हे बघा किती आहेत माझ्या छातीला लागते छातीला. म्हणजे तिथून हे वरती किती असेल हे विचार करूनच भाई पूर्ण अंगाला काटे येते. तर काय ठीक आहे चला जाऊया आता पुढे आणि भेटू परत एकदा काहीतरी नवीन इंटरेस्टिंग महत्त्वाचं आल्यावर. ओके बी मराठी. और पुढचा स्टॉप जगदीश्वराचं मंदिर आहे. माहिती दिली जगदीश्वर. तर भावना आणि तो नंदी जो आपला मुलांनी खाऊ घातलेला तो यार कसा होता आहे यार पूर्ण
पण कलाकारी बघा ना तुम्ही, काय यार कसं वाटलं असेल. मंदिर खूप छान वाटलं मला. आता इकडची समाधी आहे इकडे बाहेर, आणि हा समोरच बाजूला मंदिर आहे. म्हणजे थोडं तर भावना आपण महाराजांचं आणि जगदीश्वर मंदिराचं दर्शन घेतलं आहे. जगदीश्वर मंदिराची मी ब्लॉगमध्ये फुटेज आहे, पण समाधीची का नाही, कारण की ते बरं नाही वाटत महाराजांचं ते. मला असं वाटतं की नाही काढायला पाहिजे, पण मी तुम्हाला इथून दाखवू शकतो. थांबा, हा समोर आहे तो वाघ्या कुत्रा आहे महाराजांचा, आणि त्याच्या पाठी महाराजांची समाधी आहे. हे कुत्रे मग हे वफादार तेव्हा पण होते ना आत्तापर्यंत आहेत, आणि खूप भारी वाटतंय खरंच. चला आता आम्ही जातो खाली. कुठला टोक कुठल्या टोकाला ना आपण. तर भावनो खूप मस्त चाललंय ब्लॉग, आणि खूप बरं वाटतं इकडे येऊन. आणि आता वरती काहीच वाटत नाही आहे, आणि पूर्ण म्हणजे कसं काय जे बघायला आलं ते म्हणजे मॅक्झिमम आम्हाला 40 ते 50 मीटरच्या अंतरावर दिसतोय. बाकी पूर्ण धुकं आहे, पूर्ण म्हणजे काहीच समोरचं दिसत नाही. हे बघा, हे बघ, हे मॅक्झिमम 40-50 मीटर बस, त्याच्यातून जास्त पण नाही, कमी पण, म्हणजे पुढचं काही जास्त दिसत पण नाही. हे बघ पूर्ण. आणि तिकडे वॉशरूमची सोय आहे जेंट्स आणि सगळ्यांची. आणि इकडे थोडी आणि ह्या साईडला भवानी टोक आहे, तिकडे आपण जायचं ट्राय करूया. पण सध्या धोका आहे तसं थोडं थांबूया. ते जे तिथं पाठी काका दिसते त्यांनी थोडीशी माहिती दिली की इकडे जायचं आहे, काहीतरी अर्ध्या तासाचा रस्ता आहे बोलले असे. आणि बोलले पायवाट सोडू नका, पायवाट सोडला की रस्ता चुकाल, म्हणून आम्ही पण पायवाट बघतोय आणि त्याप्रमाणे जातोय पुढे. आणि पूर्ण धुक्याचं वातावरण आहे. हे बघा, तुम्हाला दाखवतो पाणी कसं साठवायचं आहे. बघा, हे पूर्ण इकडे पाणी साठवलेलं आहे. हे बनवलं आहे महाराजांच्या काळात. हे म्हणजे वरती पाणी नसतो त्यासाठी हे सगळं बनवलं आहे. भाई पण इथून मला म्हणजे धुकं जाम धुकं आहे यार. मध्येच धुकं जास्त आहे तर मध्येच धुकं कमी होतं आहे. क्या करेंगे, जागा तशी निवडली. आता आमचा प्रश्न आहे की आम्ही जाऊ कुठून, इकडे की इकडे. मला इकडे वाटतंय, इकडे जाऊया. ठीक आहे, मिस करतोय का. चला आपण पुढे जाऊया, नंतर परत पाठी येऊ. ओके, बघूया आधी वाट कुठे आहे आणि तुम्हाला दाखवतो नंतर. तर भावना हा व्लॉग आपण इथेच एंड करतो, कारण की ह्याच्यानंतर काहीच शूट केलं नाही, कारण खूप पाऊस होता. मला कॅमेरा बाहेरच काढायला भेटला नाही. तर आपण परत एकदा रायगडला पुन्हा एकदा जाऊ, आणि तेव्हा पूर्ण रायगड दर्शन तुम्हाला मी करून देईल, आणि ह्याच्यावर चांगला ब्लॉग मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. आणि आत्ता काय ह्या ब्लॉगमध्ये माझी माहिती चुकली ते सांगा, आणि व्लॉग कसा वाटला ते सांगा, आणि अजून काही मला इम्प्रूव्ह करायला पाहिजे ते सांगा. आणि असाच सपोर्ट दाखवा, आणि या व्लॉगला खूप शेअर करा, लाईक करा, तुमचे खूप प्रेम दाखवा. तर आपण भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. चला बाय बाय, टाटा, सी यू.